नांदेड जिल्ह्यातील अजमवाडी गावचे ग्रामस्थ रस्त्यासाठी त्रस्त। 7 वर्षांपासून डांबरी रस्त्याची प्रतीक्षा। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात कंधार-लोह रस्त्यापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर वसलेले आजमवाडी हे गाव स्वातंत्र्य काळापासूनच रस्त्याविनाच राहिले आहे। गावकऱ्यांनी वारंवार केलेल्या मागणीनंतर शासनाच्या वतीने वाडीकडे जाणारा कच्चा रस्ता तयार करण्यात आला, मात्र आजतागायत या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही। पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते। नागरिकांसह विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत तालुक्याच्या ठिकाणी अथवा शाळेपर्यंत जावे लागते। गावातील अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायावर अवलंबून असून दूध वाहतुकीसाठी त्यांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो। 2016 साली गावचे नवनिर्वाचित सरपंच अशोक गीते यांनी पाण्याच्या नाल्यात बसून केलेले उपोषण मोठ्या प्रमाणात लक्षवेधी ठरले होते। या उपोषणाची दखल घेत राज्यातील रस्त्यावरील ओढ्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले, मात्र प्रत्यक्ष रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही। आजमवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे या मागणीसाठी प्रशासकीय सरपंच अशोक गीते पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत। या संदर्भात तहसील कार्यालय, जिल्हा अधिकारी नांदेड, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदने देण्यात आली आहेत। सरपंच गीते यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य तुषार मुंडे, तुकाराम मुंडे, दूध पेढीचे संचालक नाथराव काकणे आणि अनेक गावकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट। आज वार मंगळवार 28 तारीख आजमवाडी येथील रस्त्याच्या ओपनासाठी आम्ही सर्व गावकरी मंडळी चिखलाच्या रस्त्यावर चिखलात उपोषणाला बसलेलो आहोत। माझी शासनाला एवढी विनंती आहे की आमच्या या आजमवाडीचा रस्ता स्वातंत्र्य काळापासून अतिशय काळ्या मातीचा चिखलाचा रस्ता असून लहान विद्यार्थी असतील, शाळेत जाणारे किंवा भाजीपाला विकणारे शेतकरी असतील, दूध व्यवसाय करणारे शेतकरी असतील, यांच्यासाठी हा रस्ता अतिशय धोकादायक रस्ता झालेला आहे। पूर्ण चिखलमय रस्ता आहे। तरी सर्व आज जग एवढंच पुढे गेलंय, एवढे रस्ते शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होतात, तरी आमच्या गावात सुद्धा खेड्यामध्ये माणसंच राहतात आणि शहरात सुद्धा माणसंच राहतात। तरी शासनाला, मुख्यमंत्री महोदय यांना विनंती आहे की आमच्या या आजमवाडीचा रस्ता जोपर्यंत आम्हाला रस्ता मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही आता या उपोषणापासून मागे हटणार नाही, असा सर्व आजमवाडीकरांनी ठाम निर्णय घेतलेला आहे। म्हणून आम्ही आजपासून या उपोषणाची सुरुवात केलेली आहे। तरी मुख्यमंत्री साहेबांनी आमचा रस्ता, पालकमंत्री साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, यांनी आमचा रस्ता मंजूर करून द्यावा ही नम्र विनंती। आम्हाला रस्ता हे लह्याला, कंधारला, गावाला जायला एकच आहे, तरी तुम्ही ह्या रस्त्याची सोय करून आम्हाला द्यावी। मला शेताला येता येत नाही, लेकराला शाळेला जाता येत नाही, बाजारला जाता येत नाही, जरी आम्हाला आजारी पडलं तर इथून गाडी सुद्धा नेता येत नाही। तुम्ही आमची एवढीच विनंती की तुम्ही आम्हाला हे रस्ता दुरुस्त करून द्यावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजमवाडीचा रस्ता, आजमवाडीचा रस्ता, आमची मागणी, आमची मागणी, आजमवाडीचा रस्ता, आमची मागणी।